प्रार्थना करूया. आजच्या सहभागाला सुरुवात करू. प्रार्थना करा. तू लक्ष ठेव. मेसेज करू लक्ष ठेवतो. वचन पण मेसेज पण बोलू करा. माझं प्रार्थना करूया. आजच्या सहभागाला आपण सुरुवात करूया. स्वर्गीय पिता परमेश्वरा, तुला मी मनापासून धन्यवाद देतो आजच्या वेळेसाठी देवा. तू आम्हाला एकत्र केलं त्यासाठी परमेश्वरा देवा. सहभागी परमेश्वरामध्ये खरोखर देवा एकत्र येऊन देवा तुझ्या कृपेने देवा. आज तुझं गौरव करण्यासाठी तू आम्हाला विशेष करून एकत्र केलं देवा. खरोखर देवा त्यासाठी मी तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. हालेलुया देवा. विशेष करून देवा खरोखर देवा अंतःकरणापासून देवा आज आम्ही तुला धन्यवाद देतो मला देवा की दिवसभर तू आम्हाला सांभाळून परमेश्वरा आज एकत्र केलंस ह्या उपवास प्रार्थनेच्या दिवशीमध्ये देवा. म्हणून खरोखर आम्ही तुला धन्यवाद देतो स्वर्गीय पिता देवा. आणि प्रार्थना करतो परमेश्वरा की खरोखर देवा आज आम्हाला आमच्या घरच्यांसह मला देवा इथून पुढच्या वेळी तुझ्यामध्ये एकत्र होण्यासाठी स्वर्गीय पिता तो विशेष करून देवा इथून पुढच्या आम्हाला सहाय्य करतो परमेश्वराची प्रार्थना करतो देवा. कळत न कळत देवा जाणून बुजून गेलं सर्व पापासाठी आम्ही तुला क्षमा कर देवा. आज आम्ही विशेष करून आमचं समर्पण तुला करतो परमेश्वर मला देवा. आमच्या घरातल्यांचं तारण करतो परमेश्वरा. आणि त्यासाठी विशेष करून देवा हा दिवसभर देवा तुझ्या कृपेने देवा तुझ्या कृपेने स्वर्गीय पिता जो आज आम्ही उपवास केलो देवा त्याचं उत्तर तो आज आम्हाला दे. आणि आजच्या सहभागितेमध्ये तुझ्याकडनं असणाऱ्या संदेशाद्वारे तो आज आमच्याशी बोल अशी प्रार्थना करतो स्वर्गीय पिता. दया कर पवित्र परमेश्वरा देवा. तुझी कृपा कर स्वामी राजा आमच्यावर देवा. हालेलुया स्वर्गीय पिता देवा. हालेलुया देवा. आज संपूर्ण अंतःकरण देवा परमेश्वरा स्वर्गीय पिता आम्ही तुझ्या हातात सोपवतो देवा. तुझी आराधना करत आजचा संदेश विशेष करून देवा आम्ही घेऊन येतो परमेश्वर मला देवा तुझ्या कृपेने देवा. आणि एकमेकाला आज आम्ही बोध करत आहोत स्वर्गीय पित्या. प्रभू येशूचं नाव स्वर्गीय पित्या तुझ्या गौरवासाठी तुझ्या महिमेसाठी म्हणत देवा. कृपा कर देवा स्वर्गीय पित्या तुझ्या म्हणत देवा. तुझी दया कर स्वर्गीय पित्या आमच्यावर देवा. आणि आज विशेष करून देवा तो आमच्याशी बोल अशी प्रार्थना करतो देवा. दया कर स्वामी राजा. प्रार्थना स्वीकार कर देवा. संदेशाद्वारे विशेष करून तुमच्याशी बोल अशी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नाव परमेश्वर देवा. आमेन. हालेलुया देवा. परमेश्वरा प्रभू येशू नावामध्ये विशेष करून धन्यवाद आजच्या वेळेसाठी आजच्या दिवसासाठी की जो परमेश्वराने आज त्याचा गौरव करण्यासाठी त्याला धन्यवाद देण्यासाठी परमेश्वराने आपल्याला दिला. खरोखर त्या विशेष करून वेळेसाठी परमेश्वराला धन्यवाद देतो. तर आपण परमेश्वरामध्ये आत्तापर्यंत पाहिलं आत्तापर्यंत आपण समजून घेतलं आत्तापर्यंत आपण शिकलं की हे किती गरजेचं आहे की मी काय बोलतो कसं बोलतो विचार काय करतो कशासाठी करतो आणि दरम्यान त्या सगळ्या गोष्टींचा माझ्या जीवनामध्ये होत असलेला परिणाम काय मी ऑब्झर्व करतो किंवा नाही करत काय मी त्याच्याकडे लक्ष देतो किंवा नाही लक्ष देत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण नेहमी करत चालणं हे इतकं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांसाठी की त्यात न कळतं की काय मी देवामध्ये आहे किंवा नाही. आणि आत्तापर्यंत शिकलेल्या ह्या विषयानंतर परमेश्वर स्वर्गीय पिता आज ह्या उपवासाच्या दिवशी हा उपवास आपण परमेश्वर कृपेने दिवसभर करून आज तो आपण सोडलेला असताना स्वर्गीय पिता विशेष करून आज आपल्याला त्याची इच्छा समजावून सांगत आहे की व्हाय इट इज सो मच इम्पॉर्टंट. हे आपल्यासाठी का इतकं गरजेचं आहे की आपण लोकांबद्दल बोललं सुद्धा पाहिजे आणि लोकांबद्दलच का बोललं नाही पाहिजे. आज परमेश्वर स्वर्गीय पिताच्या इच्छेने परमेश्वर स्वर्गीय पिताच्या कृपेने ह्या संदेशात आपण जात आहोत की हे का गरजेचं आहे की मी लोकांबद्दल का बोललं पाहिजे. मग कोणत्या ते आपण पुढे बघूया. आणि का काही लोकांबद्दल मी बिलकुलसुद्धा बोललं नाही पाहिजे. बिलकुलसुद्धा थोडंफार नाही चुकून न कळत वगैरे नाही बिलकुलच मी बोललं नाही पाहिजे. का आणि कशासाठी. वचन सांगतं परमेश्वराचं की तो मला हिरव्यागार पूर्णावर वसवतो. तो माझं राखण करतो माझं संरक्षण करतो मला पुरवठा करतो मला जे आहे गरजेचं ते मला देत राहतो जे मला नको ते माझ्यापासून काढून घेत राहतो. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने वचनामध्ये स्पष्ट सांगितलं आहे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो मला हिरव्यागार पूर्णावर मला कशाची वाण पडू देत. पण काय प्रत्येक वेळेला परमेश्वर माझ्या जीवनामध्ये येऊन त्या सगळ्या गोष्टींचा मला पुरवठा करतो का. शिकलो आहे आपण की त्यासाठी स्वर्गीय पिता परमेश्वर पवित्र आत्म्याच्याद्वारे स्वर्गदूतांकडनं कार्य करून घेतो ना की परमेश्वर स्वतः प्रत्येक वेळेला कार्य करतो. म्हणजे हे मी समजून घ्यायचं आज परमेश्वरामध्ये की मी लोकांसोबत राहण्यासाठी परमेश्वराने मला पाचारण केलेलं आहे. इफिसक्रसमध्ये परमेश्वराने स्पष्ट सांगितलं की
आपले झगडणे रक्ताबरोबर आणि मांसाबरोबर. मग त्यातमध्ये मला काय सांगायचं आहे की तुला त्यांच्यासोबत झगडायचं नाही ज्यांच्या मध्ये राहायला, ज्यांच्यामध्ये तुला माझी सेवा करायला मी पाचारण केलेलं आहे. उलट तुला मग काय करायचं आहे, माझ्या आज्ञा त्यांना पाळायला शिकवायचं. प्रभू येशूने सांगितलं मग त्या 28:18-19-20 की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तुम्ही त्यांच्याकडे जावा, त्यांना तुम्हाला मी दिलेल्या आज्ञा पाळायला शिकवा आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझी साक्षता म्हणजे मी तुमच्यासोबत राहीन कायमचं. पृथ्वीच्या शेवटापर्यंत मी तुमच्यासोबत राहीन. ह्या 3 वर्षात आपल्याला समजतं की परमेश्वर देवाने मला पाचारण केलं आहे ते फक्त पहिल्यांदा कशासाठी, त्याची सेवा करण्यासाठी. पण ती कुणामध्ये. काही लोकांचं असं असतं जीवन की ज्यांना त्यांची फॅमिली जर का सोडली किंवा त्यांचे मित्रपरिवार जर का सोडले, त्यांचे नातेवाईक जर का सोडले, तर बाकी लोकांमध्ये त्यांना सेवा परमेश्वराची करायची इच्छाच होत नाही. विसरतात कधी कधी काही लोक की हे का गरजेचं आहे की मी सेवा जर परमेश्वराची करायची आहे तर ती कुणामध्ये करायची, लोकांमध्ये, ना की मी एकट्याने. परमेश्वर सेवा करण्याचे परमेश्वराला पाचारण केले ते लोकांमध्ये जाऊन स्वर्गीय पित्याची सेवा करण्यासाठी. काही जणांचं असं असतं की आपलं चर्च संपला विषय, मग तिथं एखादा नवीन विश्वास आला, इतकं त्याला म्हणजे मोजून आपण उत्तर द्यायचं काही पास्टर लोक करतात का. धन्यवाद स्वर्गीय पित्याला की मी परमेश्वर कृपेने एक पास्टर नाही. परमेश्वर धन्यवाद त्यासाठी की काही जण इतकं मोजून मापून उत्तर द्यायचा प्रयत्न करतात की एवढंच सांगायचं, हे आपल्याला काय सांगायचं नाही. कशामुळं, आपला माणूस नाही माहीत नाही पुढच्या रविवारी येईल किंवा नाही, माहीत नाही या बुधवारी येईल किंवा नाही, पुढच्या शुक्रवारी येईल किंवा मग जाऊन पुढं बदनामी केला तर काय करायचं, जाऊन पुढं काय बोलला तर काय करायचं. त्यापेक्षा सरळ सरळ त्याला एकच सांगू, आपण प्रार्थना करू. ठरलेलं वाक्य आपण. पण ॲक्च्युअलमध्ये परमेश्वराचं वचन असं सांगतं का. मार्क शुभवर्तमानामध्ये ज्या बहिणीबद्दल आपण परमेश्वराच्या कृपेने आत्तापर्यंत बहुत वेळास बघितलेलं आहे त्या वचनाकडे आपण आणखी जाऊया. मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय त्याचं 26 पुढची वचन आपण वाचूया. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हात सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. बरोबर. पुढं येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. त्या दिवशी प्रभू येशू तिला म्हणाला का इथं तुम्हाला प्रवेश नाही, असं प्रभू येशू तिला म्हणाला का. उलट वचन काय सांगतो आपण बघूया. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीमध्ये शिरली. पुढं आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती जे काय ती म्हणत होती ते. पण वचन इथं सांगतं की जेव्हा प्रभू येशू तिच्या जवळ होता, ती प्रभू येशूच्या जवळ पोहोचली, तेव्हा तिने त्याच्या कपड्याला स्पर्श केला आणि तिचा रक्ताचा झरा असा शब्द वापरतो वचन. तिचा रक्ताचा जो झरा वाहत होता, जो स्त्राव निघत होता कंटिन्युअसली, तो सुकून गेला, बंद झालं. तो रक्तस्राव तिचा पूर्ण. आता इथं मला सांगा, प्रभू येशू तिच्याशी बोलताना त्याच्या चर्चमधल्या मेंबर्ससोबत बोलल्यासारखा बोलला का. वचन सांगतं हे ते गाव नाही, सॉरी, जिथं प्रभू येशू लहानाचा मोठा झाला. वचन सांगतं ही ती जागा नाही जिथं प्रभू येशूची मंडळी त्याने स्थापन केली होती. ही एक वेगळीच जागा आहे. बट ठीक आहे, ह्याच्या पलीकडे पण मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय 10 आणि 11 वचन. 5वा अध्याय 10 आणि 11 वचन. आणि आम्हास या देशातून घालू नको अशी तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता. 13. मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले आणि तो सुमारे 2000 डुकरांनी गावात व शेतमळ्यात हे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले हे पाहावयास लोक आले. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होते, ज्याच्यामध्ये सैन्य होते, तो बसलेला आणि वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांना दिसला. बरोबर. आता इथं त्याला बोलताना प्रभू येशू काय म्हणला बघा. त्याची इच्छा होती प्रभूची मला तुझ्या मागं येऊ दे, पण प्रभू येशूने त्याला सांगितलं नाही, असं करायच्या ऐवजी गावात परत जा आणि लोकांना विश्वास बसावा म्हणून मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाच्या द्वारे जी विधी करायची आहे ती विधी कर, त्यांना प्रमाण पटावं म्हणून.
वचन स्पष्ट करतं इथं की ना ह्या माणसाशी ना ह्या माणसाच्या नंतर ज्या वचनामध्ये आपण वाचतो 28 पुढं 26 पुढं ॲक्च्युली त्या बहिणीशी किंवा त्या आई समान असणाऱ्या स्त्रीशी, लांब लांब जे लोक असल्यासारखं ज्यांच्याशी माझी ओळख नाही असं प्रभू येशू बोलला. तर त्यांच्याशी प्रभू येशू असं बोलला आणि त्यांना देखील प्रभू येशूशी तसं बोलू वाटलं, तसं काही भरपूर वर्षापासून त्यांची ओळख आहे. ह्याचा अर्थ स्पष्ट होती एक गोष्ट परमेश्वराच्या वचनातून जी परमेश्वर आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, ती म्हणजे काय, काही माणसांशी माझं बोलणं असायलाच पाहिजे. विथ फ्यू पीपल्स, काही माणसांसोबत काही लोकांसोबत माझं बोलणं हे मी करायलाच पाहिजे. आपल्या ख्रिस्ती जीवनासाठी ते खूप गरजेचं आहे. प्रभू येशू स्वतः कोण होता, पूर्ण मनुष्य, पण पूर्ण मनुष्यधारी व्हायच्या अगोदर प्रभू येशू कोण आहे, होता आणि राहणार आहे, पूर्ण देव, बरोबर. तो त्या तेवढ्या 33.5 वर्षाच्या काळापुरता पूर्ण मनुष्य झाला होता. पण ॲक्च्युली पूर्ण मनुष्य व्हायच्या अगोदर प्रभू येशू कोण होता, पूर्ण देव. कोण आहे, पूर्ण देव. आणि कोण राहणार आहे, पूर्णपणे देव. तो एकमेव असा आहे जो सर्व देवांचा देव, राजांचा राजा, सेनाधीश परमेश्वर आहे. स्वर्गीय पित्याला गौरव असो. तर वचन सांगतं की प्रभू येशू स्वतः ज्यावेळेस स्वर्गीय पित्याची सेवा त्याने चालू केली त्यावेळेस वचन असं सांगतं की तो पहिल्यांदा मत्तई वर्तमान 4 अध्याय त्यातली शेवटची 2-3 वचनं आपण वाचूया. मत्तई वर्तमान 4 अध्याय त्यातली शेवटची 2-3 वचनं आपण वाचूया. आणि त्याची कीर्ती सूर्यादेशवर पसरली तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षघाती होते, अशा सर्व दुःखितांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. मग गालील, दकापलीस, यरुशलेम, यहुदिया व यार्देनच्या पलीकडचा प्रदेश यातून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागे चालले. आणि मग नंतर हेडिंग सांगतं डोंगरावरती प्रवचन की जिथं त्याने त्याच्या प्रथम शिक्षण पाचानं सुद्धा केलं, ज्याच्या काही अगोदर वेळेपर्यंत. सांगायचा मुद्दा, खुद्द प्रभू येशू जो देवांचा देव आहे, राजांचा राजा, सेनाधीश परमेश्वर आहे, जो सिंहासनावर विराजमान आहे, होता आणि कायम असणार आहे, तो स्वर्गीय पिता जेव्हा पृथ्वीवर आला त्यावेळेस त्यांनी सेवा करत असताना लोकांमध्ये जाणं पसंत केलं. म्हणण्याच्या परमेश्वराची इच्छा ती होती म्हणून त्यांनी त्या गोष्टीला होकार दिला. वचन स्पष्ट सांगतं परमेश्वराचं की प्रभू येशू स्वर्गदूतांना पाठवून परमेश्वराचं सुवार्थ कार्य करून घेऊ शकला असता, पण ते त्याने केलं का? त्यासाठी त्याने स्वतः आला आणि आपल्या सगळ्यांना एक शिकवण, एक कित्ता घालून गेला. जर मी परमेश्वराची सेवा केली तर तुम्ही त्याची सेवा करा. जे मी काही केलं ते सगळं काही तुम्ही तुमच्या आचरणामध्ये आणा. आणि आपल्यापैकी काही जण ह्याच एका गोष्टीला थोडंसं कंटाळतात. लोकांसोबत कनेक्ट राहणं, लोकांसोबत जोडलेलं राहणं, एकमेकाला भेटणं, एकमेकाला परमेश्वराच्या वचनातून बोध करणं, हे खूप काही जणांना नकोसं वाटतं, खूप प्रमाणात नको वाटतं काही जणांना. त्याला कळत नाही हे नको वाटण्याचं कारण काय असतं. वचन सांगतं ज्यावेळेस अशुद्ध आत्मा एका व्यक्तीच्या जीवनातून निघतो त्यावेळेस तो निर्जन स्थळामध्ये जातो. त्याचा अर्थ काय, जिथं कुणीही राहत. ह्याचा अर्थ मग समजून घ्यायला पाहिजे, ज्याला एकटं राहायला आवडतं, ज्याला लोकांमध्ये राहायला नको वाटतं, ज्याला लोकांकडे जायला नको वाटतं, लोकांच्या भेटी घ्यायला नको वाटतं, लोकांसोबत राहायला त्याला आवडत नाही, त्याचा अर्थ त्याने काय समजून घ्यायला पाहिजे, माझ्यामध्ये तो आत्मा कार्य करत नाही आहे, जो कोरिन्थीकरास पहिलं पत्र 3:16 सांगितलेलं आहे. मग कोण कार्य करत आहेत? जे इफिसकरास 6:11, 6:12 सांगितलं देवाने, 6:13 देवाने सांगितलं आपले झगडणे रक्तामांसाबरोबर नाही. त्याच्या खाली जे सांगितलं मग ते त्या माणसामध्ये कार्य करत असतात, हे त्या व्यक्तीने समजून घ्यायला पाहिजे. सत्ता, अधिपती, काळोखाचं राज्य ज्यांचं आहे या जगावर, या पृथ्वीवर, ते सगळेजण दुष्टात्म्या, शुद्धात्म्याने, दुरात्म्या. परमेश्वर स्पष्ट सांगतो की ज्यावेळेस खास करून ज्यावेळेस त्या लोकांना योसेफाने स्वप्न सांगितलं, ज्या लोकांना त्यांनी स्वप्न सांगायला नाही पाहिजे होतं, त्यावेळेस सांगतो वचन परमेश्वराचं की त्याच्या भावांना त्याचा राग आला, त्याच्या वडिलाला त्याचा राग आला. भावाने कळस ठीक आहे, पण त्याच्या वडिलाला सुद्धा राग आला. आपण 2 मिनिटं वचन वाचूया. 37 अध्याय उत्पत्ती पुस्तकाचा, उत्पत्ती 37 आय थिंक 1 पुढं असं होतं, जिथं वचन सांगतं की तो योसेफावर जास्त प्रीती करत असायचा. कोण? याकूब.
इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रेम वचन करत. सांगते स्पष्ट, बरोबर, स्पष्ट करते वचन ही गोष्ट. पण ह्याच्या पुढे जर तुम्ही वाचत राहिलं तर तुम्हाला असं दिसून येतं परमेश्वर वचनामध्ये की ज्या वेळेस योसेफाने स्वप्न शेअर केले, एका स्वप्नामध्ये त्याने सांगितलं चंद्र तारे, एका स्वप्नामध्ये सांगितलं 11 पेंड्या, त्यावेळेस बापाला सुद्धा राग आला असं वचन सांगतं. सापडलं वचन, वाचू आपण. 37 अध्याय 10वं वचन. उत्पत्ती 37 10वं वचन. त्याने हे आपल्या बापास व भावास सांगितले, तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, हे कसले स्वप्न तुला पडले? हे कसलं स्वप्न तुला पडलंय? कोण म्हणालं हे? ज्याने एक काळ होता स्वर्गदूतासोबत झोंबी दिला होता. स्वर्गदूत आहेत, असतात आणि राहणार आहेत हे ज्याने बघितलंय, ज्याने अनुभवलंय, तो याकोब स्वतः असले वाक्य बोलायला आहे. कोणत्या प्रकारचे वाक्य? तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, हे कसल्या स्वप्न प्रकारचे स्वप्न तुला पडले? तू स्वतः आत्मिक जगाची चव घेतलेली आहे. याकोबा, तू स्वतः आत्मिक जग कसं असतं, काय असतं याबद्दल थोडासा अनुभव घेतलेला आहे. जसंच बापाच्या घरातून तू बाहेर पडला, भावासोबत तुझं जे काय फसवणुकीने थोडंसं वाद सुरू झाला, वचन सांगतं प्रत्येकाला परमेश्वरामध्ये आपल्याला सगळ्याला की त्यावेळेस स्वर्गीय पित्याने लगेच त्याला बेथेल इथं दृष्टांतामध्ये परमेश्वराची इच्छा दाखवायला सुरुवात केल्या. आणि तिथं वचन सांगतं की लगेच त्याने पण गेला, एक शिळा आणला, तो दगड तिथं त्याने रोवला आणि ठरवला की हे जर का मला जे आता मी पाहिलं ते स्वप्न जर स्वर्गीय पिता परमेश्वराकडनं असेल आणि त्यांनी माझं जर का असं असं करेल तर मी प्रत्येक वर्षी माझ्या पिढ्यांना इथं घेऊन येईन आणि त्यांना सांगेन की तुम्ही तुमच्या पिढ्यांना घेऊन या. हे आपण प्रत्येक वर्षी करायची विधी आहे. हे सांगेल म्हणून त्यांनी म्हणलं त्याच्या स्पष्टपणे त्याच्या इच्छेने. तोच याकोब म्हणत आहे पुढं जाऊन, हे कसल्या प्रकारचे स्वप्न तुला? काही जण आहेत आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने निवडलेले, ज्यांच्याशी आपण बोललंच पाहिजे. पण आपल्या जीवनामध्ये काही जण असे सुद्धा आहेत की ज्यांच्यासोबत जितकं शक्य तितकं अधिक प्रमाणात आपण दुरावा ठेवला पाहिजे. परमेश्वर देव रात्रीच्या वेळेला, ॲक्च्युली पहाटेच्या वेळेला शल्मोनाच्या स्वप्नामध्ये गेला आणि परमेश्वराने त्याला सांगितलं, माग, तुला जो वर मागायचा आहे तो वर तू माग, मी तो वर तुला द्यायला तयार आहे. शल्मोनाने त्यानंतर जे आहे नाही ते सगळं काही बघितलं, ते सगळं परमेश्वराने वचनामध्ये आपल्या प्रत्येकाला सांगितलेलं आहे. आणि खास गोष्ट त्यानंतर वचन सांगतं की देवाने ते त्याला सांगितलं, तुझ्यासारखा कुणी झाला नाही, तुझ्यासारखं कुणी होणार देखील, मात्र ज्या स्त्रिया परमेश्वरामध्ये नाहीत त्यांच्याशी तुझी सोयरीक, त्यांच्याशी तुझे संबंध जोडू नको. हा त्याच्या पूर्वजांना जो स्वर्गीय पित्याने एक नियम लावून दिला होता अब्रामापासूनचाच, तो नियम परमेश्वराने त्याला देखील लागू ठेवला. जो नियम परमेश्वराने अब्रामावेळेस लागू केला होता तोच नियम परमेश्वराने त्याला देखील लागू, की तू आपली लेकरं परकीयांना, उपऱ्यांना देऊ नको. जे इस्रायली नाहीत त्यांच्यासोबत तू आपली संगत जोडून विपरीत असा होऊ नकोस, परका असा हो. जे तुझ्या देवाची आराधना करत नाहीत त्यांची आराधना त्यांच्या नादी लागून तू करायला चालू करशील, म्हणून एक काम कर की त्यांच्याशी तुझी सोय तू जोडू, हे सांगितलं होतं देवाने त्याला. तरीही शल्मोन पहिली गोष्ट काय करतो, त्या लोकांसोबत संबंध जोडतो की ज्या लोकांची मुलगी एका मिस्त्री फारोची मुलगी होती, एका मिस्त्री याजकाची मुलगी होती, फारोची नाही, एका मिस्त्री याजकाची त्याची मुलगी होती. शल्मोनाची पहिली बायको, शल्मोनाची पहिली पत्नी ही एका मिस्त्री याजकाची पत्नी होती. मिस्त्री लोक म्हणजे ते लोक की जे परमेश्वराची आराधना करत नाहीत, ज्यांना परमेश्वर कोण आहे ते माहीत आहे. ॲक्च्युअलमध्ये बघा जर गेलं तर मिस्त्री लोकांना परमेश्वर कोण हे माहीत आहे, नाही असं नाही, पण आराधना मात्र परमेश्वराची ते करत नाहीत. परमेश्वराने स्पष्ट केलं होतं, तुला त्या लोकांकडे जायचं आहे, त्या लोकांना माझ्या इच्छा तू सांगायच्या आहेत, त्या लोकांकडनं माझ्या इच्छा तू समजून घ्यायच्या आहेत, ज्यांनी मला माझा प्रभू ज्यांनी मला त्यांचा प्रभू म्हणून स्वीकार केलेला आहे, ज्यांनी ॲक्च्युअलमध्ये हे समजून घेतलेलं आहे की हीच फक्त ती लोकं आहेत की ज्यांच्यासोबत मी राहायचं आहे. आणि हा एक पूर्ण मोठ्याच्या मोठा एक असा गट, असा कळप आहे की ज्याच्यासोबत माझा कसलाही संबंध मी जोडायचा आणि त्यांच्यासोबत संबंध जोडून मी कसल्याही प्रकारचा विजोडपणा माझ्यामध्ये आणायचा नाही. वचन स्पष्ट सांगतं की एलियाजर तिथपर्यंत गेला आणि म्हणला स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करून
की स्वर्गीय पिता परमेश्वरा, माझ्या स्वामींनी जे मला इथपर्यंत पाठवले त्यांच्या मुलासाठी त्यांच्या मुलासाठी पत्नी मिळवून घेण्यासाठी मला इथं पाठवलं. तर आज मी तेवढी प्रार्थना करतो, तेवढे मागतो की जी मुलगी माझ्या स्वामींच्या मुलासाठी तू पत्नी म्हणून देशील, तिला मी कसं ओळखेन ह्यासाठी मी तेवढे चिन्ह मागतो. तिने येऊ दे ह्या विहिरीवर, मला पाणी पाचू दे आणि माझ्या उंटांनासुद्धा पाणी पाचू दे. राहेल आली, तिने एलियाजरसुद्धा पाणी पाजलं. रेबेका आली, तिने एलियाजरसुद्धा पाणी पाजलं आणि उंटालासुद्धा पाणी पाजलं. त्यावेळेस त्याने म्हणला, मुली तू कोण, तुझ्या घरचे कुठे आहेत? तेव्हा तिने त्याला लगेच बाबा ह्या शब्दाने हाक मारते. जर आपण वचनामध्ये शब्द व्यवस्थित असले आपण, तर एलियाजरला हाक मारताना त्या वचनामध्ये तिने बाबा असं हाक मारते, वडिला समान असणारा माणूस. चा अर्थ तिथं कळतंय आपल्याला वचनामधनं की तिला सुद्धा कळालं की हा तो माणूस आहे ज्याच्यासोबत माझ्या विचारांची देवाणघेवाण मी करू शकते. ही इज दॅट काइंड ऑफ, ॲक्च्युली वन ऑफ माय काइंड, माझ्या प्रकारचा एक माणूस आहे, माझ्या घरच्या लोकांसारखा तो देखील एक माणूस माझ्यासाठी आहे. हे तिला कळलं, तिला जाणवलं कुठंतरी परमेश्वरामध्ये. म्हणून ती स्पष्ट त्याच्या जवळ गेली, त्याला पाणी काढून दिली, त्याच्या उंटांसुद्धा पाणी तिने पाजलं आणि प्लस तिला मनामध्ये स्पष्ट ही जाणीव झाली की आपल्याला घरी घेऊन गेलं पाहिजे. ह्यात माझं भलं आहे, ह्यामध्ये माझ्या घरच्यांसुद्धा भलं. तिने घरी घेऊन गेली आणि पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्या परमेश्वरामध्ये माहीत आहेत. ह्यातनं समजायचं परमेश्वरामध्ये आज पहिली गोष्ट आपल्याला ही आहे की काहीच लोक आहेत की ज्यांच्यासोबत मी संबंध जोडला पाहिजे आणि काहीच लोक आहेत की ज्यांच्यासोबत माझे संबंध मी जोडायला नाही पाहिजेत. काही लोक आहेत की ज्यांचं तारण होणारच नाही आहे, ज्यांचं तारण होऊ शकत नाही. वचन सांगतं शौलाला राजा म्हणून निवडलं ते परमेश्वराने. शौलाची निवड ही कुठल्या सेवकाने नाही केली, कुठल्या लोकांनी नाही केली. वचन सांगतं परमेश्वर सांगितलं. तर बघा तिकडे ते आहे ना ढिगारा सगळा ठेवला, सामानाचा ढिगारा. त्या ढिगाऱ्यामध्ये एक जण जाऊन लपला आहे, उंच धिप्पाड आहे, त्याला मी पसंत केलं तुमचा राजा म्हणून. शमूएला जा आणि त्याला शोधून काढ, पाठव कोणाला तरी. आणि वचन सांगतं त्यावेळेस देवांनी शौलाला निवडलं. पण त्यानंतर वचन हे देखील सांगतं की हाच तो शौल ज्याच्याबद्दल परमेश्वराला पश्चाताप झाला, ज्याच्याबद्दल शमूएलाने भरपूर आकांत केला. वचन स्पष्ट करते ही गोष्ट की ह्या शौलाबद्दल परमेश्वर स्पष्ट म्हणाला ह्याचं तारण होत नसतं, संपला ह्याचा विषय. शेवटी तिने स्वतःची तलवार खाली ठेवून त्याच्यावर पडला असं वचन सांगतं. दाविदाच्या मागं इतका दाविदाचा पिछा पुरवलेला हा तो एक सेवक. आपण त्याबद्दल काय बोललं नाही पाहिजे, पण वचन सांगतं की अशांचं तारण परमेश्वर करणार. काही असे सुद्धा आजच्या काळामध्ये लोक आहेत, गेल्या कित्येक वर्षापासून असे लोक चालत राहिले की जे आपला आत्मा सैतानाला विकून टाकत आहेत रक्ताने करार करून. जे आहे नाही ते नंतर बघू आपण. पण हे पाहता आपण सध्याला अशा ह्या जगामध्ये की ज्याच्यावर राज्य काळोखाचं आहे, ज्याच्यावर राज्य अंधकाराचं आहे, की जिथं आपल्याला परमेश्वरामध्ये समुद्रात राहून सुद्धा खारट न बनणाऱ्या माशांसारखं राहायचं. आपल्याला राहायचं खरं समुद्रामध्ये, पण खारट मात्र बनायचं. तसं आपल्याला परमेश्वर राहा म्हणून सांगत असताना एक गोष्ट परमेश्वर स्पष्ट सांगत आहे की आपला संबंध हा काहीच लोकांसोबत आपण आणि काही लोकांसोबत बिलकुल सुद्धा आपला संबंध यायलाच नाही पाहिजे. बिलकुल सुद्धा कणभर सुद्धा आपला संबंध बाकीच्या लोकांसोबत यायलाच नाही पाहिजे. स्पष्ट सांगतं परमेश्वराचं वचन हे की आपण फक्त आणि फक्त त्याच लोकांना आपल्या जवळ केलं पाहिजे, त्याच लोकांचे विचार आपण ऐकले पाहिजेत आणि त्याच लोकांना आपल्या विचारांची शेअरिंग आपण केली पाहिजे की ज्यांच्यासाठी परमेश्वर सांगेल हा माणूस तुझ्यासाठी आहे, हा व्यक्ती तुझ्यासाठी नाही. वचनामध्ये परमेश्वराने सांगितलं एक संदेष्टा होता जो एका गावामध्ये गेला परमेश्वराची इच्छा सांगायला. शंभर दिवशी आपण उदाहरण बघितलं होतं. त्या संदेष्टाला एका दुसऱ्या खोट्या संदेष्टाने फसवलं. खोटा संदेष्टा काय म्हणतो, परमेश्वराने मला दाखवलं की तुम्ही यावं, माझ्या घरी विश्राम करावा, 2 घास जेवण करावं आणि मग शांतीने रवाना व्हावं. काय म्हटलं तो म्हणताना की देवाने मला सांगितलं. इफ गॉड हॅज टोल्ड यू ना, जर देवाने तुम्हाला सांगितलं ना, एक गोष्ट काय लक्षात ठेवा,
त्यात तुमचं नुकसान करायचं कोणीही कितीही प्रयत्न करू दे, तुमचं नुकसान त्यामध्ये होऊ शकत नाही. वचन पुढं असं सांगतं त्या माणसाबद्दल, त्या खऱ्या संदेष्टाबद्दल, की देवाने त्याला सांगितलं होतं ज्या मार्गाने जाशील त्या वाटेने परत येऊ नकोस, आणि त्या गावामध्ये कुणाच्याही घरी कसल्याही प्रकारचं भोजन खाणं पिणं काहीही करू, तर दुसऱ्या वाटेने तू परत निघून जा. तरी त्याने गेला, त्या खोट्या संदेष्टाचा ऐकला, पारखला नाही की ह्या व्यक्तीसोबत माझे संबंध मी प्रस्थापित करावे का, जोडावे का, माझं बोलणं त्यासोबत मी चालू करावं का, माझ्यासोबत त्याला मी बोलू द्यावं का, हे समजून घ्यायचं गरजेचं आहे. वचन सांगतं की त्यानंतर तरी परमेश्वराची इच्छा न मानल्यामुळं सिंह आला जंगलातून, त्याला मारला. ज्या गाढवावर तो बसला होता त्याला खाली त्या गाढवावरनं पाडून त्याने मारलं, पण गाढवाला सिंहाने एक खरोचसुद्धा आणली नाही. दोघेही प्राणी तिथे उभारले होते लोक जमा होईपर्यंत. सिंहसुद्धा तसा उभारला होता, गाढवसुद्धा तिथंच उभारलं होतं. ना गाढव सिंहाला भ्याला, ना सिंहाने गाढवाला खायचा प्रयत्न केला किंवा मारायचा प्रयत्न केला. वचन गोष्ट स्पर्श कर तिथं आजच्या विषयाचा, परमेश्वराने दिला आजच्या संदेशाचा पहिला मुद्दा, की मी त्याच लोकांसोबत माझी संगत ठेवायला पाहिजे ज्यांच्यासोबत संगत ठेव म्हणून स्वर्गीय पित्याने सांगितलं आपल्याला. ज्यांच्यासोबत संगत राहूच सुद्धा आपण द्यायला नाही पाहिजे. वचन सांगतं त्यांच्या आसपाससुद्धा आपण फिरकू नये. खास करून ती कॅटेगरी का आपण बघायला सुरुवात केली, त्या कॅटेगरीपैकी आपण एक परमेश्वराच्या वचनामध्ये दिलेला गुण बघूया. नीतिसूत्र 3 अध्याय 5 आणि 6 वचन. नीतिसूत्राचं पुस्तक 3 अध्याय 5 आणि 6 वचन. तो आपल्या अगदी मनापासून परमेश्वर भाव ठेव. ही ती पहिली कॅटेगरी की ज्यांच्यासोबत मी राहायला पाहिजे, आणि बरोबर हीच ती दुसरी कॅटेगरी की ज्यांच्यासोबत मी राहायला नाही पाहिजे. पहिली कॅटेगरी कोण, की जे परमेश्वरावर आपला भाव ठेवतात. दुसरं वाक्यवचनामधलं, आपल्याच बुद्धीवरती अवलंबून राहू नको. जे आपल्या बुद्धीवर अवलंबून राहत नाहीत, जे पूर्णपणे भरोसा फक्त परमेश्वर, त्यांच्यासोबतच माझी संगत मी जोडली पाहिजे. तिसरं वाक्य, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. त्याचा आदर कर. परमेश्वराचा आदर करणं हे ज्यांना खरोखर खरोखर सन्माननीय गोष्ट वाटते, सौभाग्याची गोष्ट वाटते, परमेश्वराचा आदर करत राहणं. काही लोकांचं असतं बघा, यार चर्च आहे रे, काय प्रत्येक रविवार असते, वर्षभर येते, जाऊ सोड, एवढं काय त्याला बायबल तर आहे, कुठं काय थोडी लाथ लागली म्हणून काय झालं, प्रार्थना तर करायची, असं बसून केलो काय, झोपून केलो काय. सन्मान करणं ज्यांना चांगलं वाटत नाही परमेश्वराचा. दुसरं वाक्य, जे आपल्या बुद्धीवर भरोसा ठेवतात. आणि पहिला मुद्दा, जे खास करून परमेश्वरावर भाव ठेवत नाहीत. ह्या 3 लोकांपासून मी नेहमी स्वतःला लांब ठेवलं पाहिजे. हे बघा, मी तुम्हाला हे सांगत नाही आहे की ह्यांच्यासोबत तुम्ही कसलाच तुमचा संपर्क येऊ देऊ नका, मी असं म्हणत नाही आहे. पण ह्या लोकांसोबत आपल्या विचारांची देवाणघेवाण इतकी नाही करायची आपण की त्यांच्यामध्ये पूर्ण आपण मुरून जाऊ, त्यांच्यामध्ये पूर्ण आपण रमून जाऊ. इतकं पण त्यांच्यासोबत आपला संपर्क आपण नाही करायचा की ज्यामुळं आपले विचार त्यांच्या जायच्याऐवजी हळूहळू करून त्यांचे विचार आपल्यामध्ये यायला चालू होतील. लहानपणापासून आपण अनुभव घेतलेला आहे आंब्याच्या पेटीचा. भरपूर आपण उदाहरण ऐकलं. पण 12 आंबे असतील, 36 आंबे असतील, त्यामध्ये 3 डझनाची पेटी असते, 1 डझनाची पेटी असते. एखादाच आंबा फक्त, विचार करायची गोष्ट आहे, 3 डझन आंब्याची पेटी, किती आंबे झाले? 36 आंबे, बरोबर, 36 मँगोज. 36 आंब्यापैकी फक्त एखादा खरा. 35 आंबे मिळून ते एकाला सुधरू शकत. आणि आपण काय प्रयत्न करतो, मग त्याचं तारण कोण करायचं? दारुडा आहे त्याने, व्यभिचाराच्या नादी लागलेली स्त्री आहे ती पूर्ण जारक्रमाच्या नादी लागलेली बहीण आहे. मग ह्यांचं तारण कोण करायचं? तुला सांगितलंय, इफ गॉड डज नॉट टोल्ड यू, जर देवाने तुला सांगितलेलं नाही आहे तर ते काम तू शक्यतो करायचं नाही. नोहाला परमेश्वराने सांगितलं म्हणून नोहा उठला आणि लोकांना सांगत बसला काय, परमेश्वर पृथ्वीवर जलप्रलय पाठवणार. आणि ॲक्च्युली महाजलप्रलय, जलप्रलय नाही, महाजलप्रलय वचन सांगतं 6व्या वचनापासून पुढे उत्पत्तीमध्ये 6, 7, 8 अध्यायामध्ये. म्हणून नोहा लोकांकडे गेला
आणि लोकांना सांगायला चालू केलं. परमेश्वर त्याला सांगितलं म्हणून एक भलं मोठं तारू त्याने बांधायला सुरुवात केली की ज्या तारवाला त्याने आतून कसलीही कडी बनवलीच का नाही बनवली. कारण त्याला देवाने ते सांगितलं म्हणून त्याच्या जीवनामध्ये त्याला नुकसान कधीही मिळालं नाही. पुढं जाऊन वचन असं सांगतं की नोहा द्राक्षरस प्याला आणि आपले कपडे काढून तो तसंच द्राक्षाच्या बुंगीमध्ये झोपून टाकला. मागणं कनानाचा शेम, हाम, याफेत तिघापैकी कोणतरी जण आला. हाम आय थिंक बोलतो. आणि त्याने बघितलं की आपल्या बापाच्या अंगावर कपडे जाऊन त्याने परत दोघा भावांना वचन सांगतं पडला होता विवस्त्र नोहा. बघितलं दोघांपैकी एका मुलाने म्हणून त्याने जाऊन भावांना सांगितलं. तरीही कनान शापित झाला नोहाने दिलेल्या शापा. ह्यातनं सांगायचं मला काय आहे, ह्यातनं सांगायचं प्रश्नामध्ये मला हे आहे की ॲक्च्युअलमध्ये त्या मधल्या मुलाचं काम होतं काय. देवाने मला सांगितलं का जा आणि बापाची नग्नता भावांना शेअर कर. तुला तुझ्यापरीने जे काही चांगलं करता येतं ना तू ते कर. कलशकरास तिसरं पत्र 7वा अध्याय 7वं वचन. कलशकरास पत्र 3 अध्याय 7वं वचन. कलशकरास पत्र 3 अध्याय 7वं वचन काय सांगतं आपल्याला. तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता. नाही 3 अध्याय 7वं वचन. हे ना कलशकरास पण देवाने सांगितलेलं आहे की त्या गोष्टी करण्याचा तुम्ही कधीही कंटाळा करू नका की ज्यामुळे स्वर्गीय पित्याचा गौरव होत राहील. त्या गोष्टी फक्त त्या दिवशी नोहाच्या त्या 3ही लेकरापैकी ज्याने नोहाची नग्नता पाहिली त्याने ती गोष्ट करायची होती. कुठली? त्याला जेवढं जमलं तेवढा प्रकारचा कार्यभाग करून तेवढी कृती करून आपल्या बापाची जर नग्नता झाकता आली असती ती त्याने गप झाकायला पाहिजे होतं आणि निघून जायला हवं होतं. पण बापाची नग्नता झाकायच्या ऐवजी जाऊन ते कोणाला सांगितलं म्हणजे भावांच्या नजरेमध्ये बापाची बदनामी करण्याचा प्रयत्न. त्याच्या मनात काय होतं ते महत्त्वाचं नाही, त्याने कृती काय करून दाखवला ते महत्त्वाचं आहे. मी म्हणून सांगत असतो प्रत्येक वेळेला भरपूर मी सांगत असतो तुमच्या मनात काय आहे ह्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही कृती काय करता. कधी कधी काय जण म्हणतात आम्ही प्रभू येशू खूप प्रीती करतो खूप प्रीती करतो पण त्यांच्या वागण्यातनं त्यांच्या बोलण्यातनं त्यांचे काम करण्याच्या पद्धतीतनं त्यांच्या व्यवसायामधनं दारू विकतात आणि वर्ण म्हणतात की मी परमेश्वराची खूप स्तुती करतो खूप आराधना करतो. आमच्या घरामध्ये परमेश्वराचा खूप मान सन्मान केला जातो. कृती कशाची आहे? दारू विकण्याची. आणि म्हणतो काय आहे मी परमेश्वराचा खूप सन्मान करतो मी परमेश्वर खूप प्रीती. इथं परमेश्वर आता हे बघत नाही की तुझ्या मनात काय आहे. इथं परमेश्वर मग काय बघेल तू कृती काय करत आहेस. नामान म्हणाला की स्वामी फक्त मला एका गोष्टीची क्षमा असावी की जो माझा राजा आहे ज्याच्या अधीनतेमध्ये मी दरबारात असतो तो रिमोन दैवताच्या मंदिरामध्ये रोज देवीच्या त्या पाया पडायला जातो. तेवढ्या एका वेळेस मला त्याच्यासमोर झुकावं तेवढ्या एका फक्त गोष्टीची मला क्षमा असावी. अलिशा काय म्हटला बिनधास्त जा सुखाने मार्गस्थ हो समाधानाने इथून निघून जा शांतीने मार्गस्थ हो. परमेश्वर तुला कसलाही त्याबद्दल बोल लावणार हे मी समजून घेणं गरजेचं आहे. मी जे काही करतो ते फक्त स्वर्गीय पित्याच्या गौरवासाठी केलं पाहिजे. कलशकरास आणि गलतीकरास देवाने सांगितलेलं आहे की चांगले करण्याचा आपण कंटाळा नाही केला पाहिजे आणि प्लस ते फक्त आणि फक्त स्वर्गीय पित्याच्या हे माहीत असताना देखील नोहाच्या त्या 3 लेकरापैकी एकाने काय केलं आपला वडील विवस्त्र झोपलाय हे जाऊन भावाला सांगितलं. तुम्हाला जर कोणाचं भलं करता येत नसेल ना कोणाचं वाईट सुद्धा करू नका. वडील लोक आपल्याला सांगून गेले जर मला कोणाचं भलं करता येत नसेल तर मी कोणाचं वाईट सुद्धा करू नये. जर मी एखाद्यासाठी प्रार्थना करत नसेल तर त्या एखाद्यासाठी मी शापसुद्धा बोलायला नाही पाहिजे. आजचा विषय परमेश्वर स्पष्ट ह्यातून हाच सांगत आहे की मी त्यांच्याशीच माझं बोलणं ठेवायला पाहिजे ज्यांच्याशी परमेश्वर मला सांगेल की तू संगतीमध्ये राहा. त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्या लोकांच्या संगतीमध्ये मी बिलकुल सुद्धा जायला नाही पाहिजे की ज्यांच्याकडे देवपित्याने मला जा म्हणून सांगितलेलं नाही. वचन स्पष्ट करतं परमेश्वराचं
की मोशेला परमेश्वर कधीच म्हणणार नव्हता तो मिस्री लोकांचा खून करायला चालू कर. नॉट अ सिंगल टाईम. एका सुद्धा वेळेला परमेश्वरने मोशेला सांगितलं की तो मिस्री लोकांना डायरेक्टली मारायला चालू कर. तेवढी एक चूक आणि इस्रायलला मिसरच्या दास्यातून बाहेर काढण्यासाठी 40 वर्ष उशीर झाला. खून केला आणि दुसरीकडे पळून गेला. 40 वर्ष त्याला परत लागले परमेश्वराकडं येण्यासाठी. आपण कधी कधी हा विचार करत नाही की एखादी चुकीची कृती मला किती लांबपर्यंत घेऊन जाईल. परमेश्वराचं पाचारण मारण्यासाठी जे परमेश्वराने ठरवलेलं आहे, जी योजलेलं आहे, त्याला सुरुवात करण्यासाठी एखादी चुकीची कृती मला किती लांबपर्यंत पळवत घेऊन जाईल. काही जणांचा विचार करत नाहीत. चालतं रे, त्याला काय असतंय. आणि वचन त्या दरम्यान सांगतं की अशाच परमेश्वराने काय चांगल्या सेवकाला फक्त एक चांगला मित्र होता, योनाथान. राजा होता दावीद. ॲक्च्युली भरपूर लोक त्याची मैत्री करायला इच्छित असतील, तत्पर असतील, मरत असतील, आम्हाला मित्र म्हणा, आमच्या मुलांना तुमचा मित्र म्हणा, आम्ही काय म्हातारे, आमचा मुलगा तुमच्या वयाचा आहे, त्याला जवळ घेऊन फिरा. भरपूर लोक असं म्हणले असतील मग कदाचित, किंवा असं करायचा प्रयत्न केले पण असतील कदाचित. पण तरीही वचन सांगतं की योनाथान हाच फक्त दावीदाचा सगळ्यात चांगला मित्र राहिला. प्रभू येशूसोबत 12 शिष्य प्रभू येशूने का निवडले? 4,000 5,000 2 वेळेस त्याच्या मागे फिरले होते. एवढ्या सगळ्या लोकांमध्ये कमीत कमी म्हणतो मी ॲटलिस्ट एक 5-6 तर प्रभू येशूसोबत पाहिजे होते त्याची टीम म्हणून. पण त्याची टीम म्हणून फक्त किती माणसं होते? 12 जण. इव्हन वधस्तंभावर तर लास्टला किती शिल्लक राहिले? 3च. सांगायचा मुद्दा हा की ज्या लोकांसोबत परमेश्वर मला राहा म्हणतो, मी त्याच लोकांसोबत राहायला पाहिजे, त्याच लोकांसोबत बोललो पाहिजे. माझ्या विचारांची देवाणघेवाण मी त्याच लोकांसोबत केली पाहिजे. आणि त्या लोकांसोबत मी बिलकुलसुद्धा माझ्या विचारांची देवाणघेवाण करायला नाही पाहिजे ज्या लोकांसोबत परमेश्वर मला विचारांची देवाणघेवाण कर म्हणून सांगत नाही. मंत्रोच्चारण काय असतं? त्या गोष्टींचं शेअरिंग की ज्यामुळं दुष्टात्मे, अशुद्धात्मे आणि दुरात्मे एखाद्याच्या जीवनामध्ये येण्यासाठी दरवाजे उघडले जातात. मंत्र उच्चारण्याने, परमेश्वराच्या विरुद्ध असणाऱ्या मंत्रांना उच्चारण्याने दुष्टात्म्यांसाठी, अशुद्धात्म्यांसाठी आणि दुरात्म्यांसाठी दरवाजे उघडले जातात. त्यांच्याद्वारे हे दुष्टात्मे, दुरात्मे आणि अशुद्धात्मे एखाद्याच्या जीवनामध्ये प्रवेश करतात. खास करून एखाद्याच्या जीवनामध्ये बनण्याच्याऐवजी जो व्यक्ती मंत्रोच्चारण करतो, ज्याच्यासाठी करतो, त्याच्या जीवनामध्ये. सेम अशा प्रकारेच जर माझ्या जीवनामध्ये माझी इच्छा आहे की स्वर्गदूतांनी यावं, त्यांनी माझ्यासोबत वास करावा, परमेश्वराच्या इच्छा पवित्र आत्म्याकडे ते मला सारखं सारखं सांगत राहाव्या, जर ही माझी प्राथमिक इच्छा आहे, सगळ्यात पहिली इच्छा आहे, जिला सगळ्यात जास्त मी प्राधान्य दिलं, ती इच्छा आहे की पवित्र आत्म्याने माझ्यासोबत विशेष करून त्याचं मार्गदर्शन कंटिन्युअसली देत राहावं, तर पहिली मी वर्षामध्ये कामगिरी केली पाहिजे. माझं पहिलं कर्तव्य मी केलं पाहिजे. माझा संबंध मी फक्त त्यांच्यासोबत ठेवला पाहिजे जे परमेश्वराच्या बाजूने उभे आहेत. एकतर पहिलाच देवाने त्याला सोडून दिलं होतं शौलाला, प्लस तेवढ्यातनं अजून काय केलं, भूतविद्या प्रवीण स्त्रीकडं निघून गेला. पहिलाच एकतर देवाने त्याला सोडून दिलं होतं. त्यातनं संगत कुणाशी जोडला? ज्यांच्याकडे फिरकूसुद्धा नको म्हणून परमेश्वराने सांगितलं होतं. मांत्रिक, चेटूक आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर वाईट कृती, भूतविद्या करणं, काळा जादू, भरपूर 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 गोष्टी आहेत सैतानी जगामध्ये. ॲक्च्युली सैतानी जग नाही, सैतानी कृती भरपूर आहेत की ज्यांच्यासोबत परमेश्वर बिलकुलसुद्धा कधी म्हणलेलं नाही की त्यांच्या सावलीला तू जायला पाहिजे. बिलकुलसुद्धा नाही, कणभरसुद्धा नाही. हेच कारण आहे की स्वर्गपिता परमेश्वर आपल्याला का सांगतो, एखाद्या पिक्चरचे गाणे, एखाद्या सिरियलचं गाणं, पिक्चरमध्ये काही डायलॉग्स किंवा काहीही तुम्ही त्यांना कॉपी का नाही केलं पाहिजे. आपल्याला वाटतं की चालतं, पण का चालत नाही ॲक्च्युली? बिकॉज दे आर द डोर्स की ज्यांच्या वाटे, ज्या दरवाजांच्या वाटे दुष्टात्मे, अशुद्धात्मे, दुरात्म्यांना आपल्या जीवनामध्ये जर आपण परमेश्वराच्या विरुद्ध वागलो तर आपण एंट्री देऊ शकतो. परमेश्वराची इच्छा आपल्या सगळ्यांसाठी की तेच तुम्ही करू नका. 23वा वचन काय सांगतं आपल्याला? माझ्या आयुष्याचे सर्व दिवस, स्तोत्रसंहिता 23वा अध्याय 6वं वचन, माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याणमध्ये आहे. पण कधी जेव्हा पहिला अध्याय त्याचं 2रं, 3रं आणि 4थं वचन मी फॉलो करेन. स्तोत्रसंहिता 1 अध्याय 2रं, 3रं आणि 4थं वचन काय सांगतं? तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. तर जो परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रमतो
ते आवडलं जर का मला, परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रमण्याचा अर्थ काय? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये रमतो तेव्हा आपल्याला वेळेचं भान, खाण्यापिण्याचं भान राहत नाही, झोपेचं भान राहत नाही, कुठल्याच गोष्टीचं आपल्याला भान राहत नाही, कारण आपण त्यामध्ये पूर्ण रमलेलो असतो, गडून गेलेलो असतो. परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रमतो, पुढं त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो. तासभर नाही, काय सांगतो परमेश्वर? रात्र आणि दिवस. नो टाइम फॉर मेडिटेटिंग ऑन वर्ड ऑफ गॉड. वेळेचं बंधन देवाने सांगितलेलं नाही की अर्धा तास कर, 1 तास कर. तर उलटं सांगतो परमेश्वर, दिवसभर रात्रभर परमेश्वराच्या वचनावरच तू मनन करत राहा. ह्याचा अर्थ हा नाही सांगायचं देवाला तुझं काम सोड, तुझा व्यापार तू सोडून दे, तुझा बिझनेस तू सोडून दे, तुझ्या नोकऱ्या तू सोडून दे, घरदार सगळं सांभाळणं सोडून दे, फक्त वचनच घेऊन बस. नाही, त्यातलं सांगायचं काय परमेश्वराला? प्रत्येक कृती करताना परमेश्वराच्या वचनावर तू मनन करून ती कृती कर. मग हे ते लोक आहेत का की ज्यांच्यासोबत माझी संगत मी ठेवायला? हे प्रत्येक वेळेला मी विचार केला पाहिजे परमेश्वराच्या वचनातनं. ज्यावेळेस बेतशेबेला दाविदाने त्याच्या घरामध्ये आणलं लग्न न करता, परमेश्वर त्याला म्हणला, दाविदा जर तू मला मागितली असती तर मी तुला दिली नसती का? बेतशेबाच काय, त्याच्यापेक्षा सुंदर, तिच्यापेक्षा चांगल्या 50 तुला मी दिल्या असत्या, पण जर तुम्हाला मागितलं असतं. ह्यातनं समजून मी काय घ्यायला पाहिजे? मला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही. आतापर्यंत भरपूरदा शिकलो आहे. मला काय वाटतं ते महत्त्वाचं. परमेश्वर जे सांगतो की ह्याच्या अधीनतेमध्ये राहा, तर आपण त्याच्याच अधीनतेमध्ये राहायला पाहिजे. परमेश्वर का म्हणतो की तू ह्या लोकांच्या सोबत राहा, तर मी ह्याच लोकांच्या सोबत राहायला पाहिजे. आणि असं जेव्हा मी वागत चालतो ना, तेव्हा फक्त माझं बलं होतं. प्रभू येशूचं ज्याने समर्पण केलं त्याच्याबद्दल बायबल परत कुठंच कधी काय सांगत नाही, आणि त्या दिवसाच्या अगोदरसुद्धा बायबल त्याच्याबद्दल परत कुठंच काय सांगत नाही. पण त्याच व्यक्तीकडनं प्रभू येशूने आपलं समर्पण का हो दिलं? समजून घ्यायची मुद्दे ते परमेश्वरामध्ये. एक वेळेस योहानामध्ये आपल्याला भरपूर सापडतं परमेश्वराच्या वचनामध्ये, पण ज्याने प्रभू येशूचं समर्पण केलं त्याच्याबद्दल खूप कमी. बघायला जर केलं तर भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या बायबलमध्ये परमेश्वराने स्पष्ट दिलेत आपल्याला की ह्या लोकांपासून तू लांब राहा आणि ह्या लोकांच्या तू संपर्कामध्ये नेहमी राहा. भरपूर जागी देवाने सांगितलेलं आहे, कारण हेच आपल्यासाठी दरवाजाचे कामं करतात. ज्या लोकांसोबत मी बसतो, उठतो, ज्या लोकांसोबत मी बोलतो, ज्यांना माझ्या प्रार्थना विनंत्या मी देतो, ज्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो, हे कधीही आपण विसरायला नाही पाहिजे की तेच ते लोक असतात की ज्यांच्यामुळं एकतर माझ्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करतो किंवा दुष्टात्मे, दुरात्मे, अशुद्धात्मे कार्य करतात. हे आपलं समजून घ्यायचं आजपासून परमेश्वरामध्ये काम आहे, आपल्या कामाचा भाग आहे की का एखादी व्यक्ती आत्ता ह्याच काळामध्ये माझ्याकडे जास्त येत आहे, जात आहे माझ्याकडून. आत्ताच ह्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीला मला का आर्थिक रीतीने मदत करू वाटत आहे. आत्ता ह्याच दिवसामध्ये का एखाद्याला माझ्याकडनं पैसे मागायची इच्छा झाली. आत्ता ह्याच काळामध्ये अचानक एखाद्याला जास्त माझ्यासोबत जवळीक का वाढवू वाटायला लागली. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण विचार केला पाहिजे. तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो की ह्या लोकांपासून तू लांब राहा. प्रभू येशू एकदा सोडून 3 वेळेस त्याच्या मरणाबद्दल भविष्याने केला, पण वचन कुठं सुद्धा सांगत नाही त्यांनी यहूदाला जवळ घेऊन फिरला. वचन कुठं सुद्धा सांगत नाही त्यांनी यहूदाला काही कामं देत बसला. त्याच्याकडे फक्त एकच जबाबदारी होती, खजिनदार, पैसे सांभाळणारा. पण त्याला जवळ घेऊन फिरला, त्याला सेपरेटली प्रभू येशू प्रार्थना करायला शिकवायला गेला, असं वचन कुठंही सांगत नाही. पेत्राबद्दल सांगतं, योहानाबद्दल सह सांगतं, बाकीच्याही शिष्याबद्दल सांगतं, पण यहूदाबद्दल. हे मी नेहमी समजून घ्यायला पाहिजे की त्या लोकांपासून मी नेहमी लांब राहायचं आहे. ज्या लोकांपासून मला आणि माझ्या परिवाराला आणि ज्या मंडळीमध्ये मी परमेश्वराची आराधना करण्यासाठी एकत्र होतो, सहभागीसाठी एकत्र होतो, त्यांच्यापासून मी नेहमी लांब राहायलाच पाहिजे. ही गोष्ट राहाबला कळली. शरीर व्यवसाय करणाऱ्या राहाबला ही गोष्ट कळली की इथले लोक माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी धोकादायक आहेत. ह्यांच्याकडनं मला तारण मिळू शकत. तर आज जे माझ्या घरामध्ये उतरले अचानकपणे का होईना, जासुदांच्या रूपामध्ये का होईना, त्यांच्याकडनंच माझं माझ्या घराला तारण होऊ शकतं. म्हणून त्या दिवशी वचन सांगतं तिने त्यांच्यासोबत संगत जोडली. मोशेने पाठवलेल्या त्या 12 गुप्तहेरांसोबत तिने
संगत जोडली आणि स्पष्टपणे ज्या गावात इतकी वर्ष राहिली तिच्या शिपायांसोबत, त्या गावाच्या राजाच्या शिपायांसोबत तिने स्पष्टपणे, त्या शहराच्या राजाच्या शिपायांसोबत स्पष्टपणे तिने आपली संगत तोडून टाकली, स्पष्टपणे उघडवड तोडून टाकली. होते तर गच्चीवर, यहोशुवा, कालेब आणि बाकीचे 10 जण गच्चीवर होते आणि तरी देखील काय म्हणली, ते बघा त्या वाटेने त्याने पळून गेले. जा पटकन त्यांना पकडा, वेशीचे दरवाजे बंद व्हायच्या अगोदर जाऊन त्यांना पकडा पटकन. होते खरं तर कुठं. मग इथं परमेश्वर तिचं खोटं बोलायला स्वभाव बघितलं का? बिलकुल नाही. हे मी समजून घ्यायला पाहिजे की कोणत्या लोकांसोबत मी राहावं आणि कोणत्या लोकांसोबत मी राहू नये. लहान भाऊ आहे, चांगलं बनवतं आहे म्हणून पटकन त्याला मागावं का? एसावला ही गोष्ट कळली नाही आणि याकोबला सुद्धा कळलं नाही की ठीक आहे मोठेपणाचा आशीर्वाद आहे, पण काय त्याच्यामुळं लाईफ टाईम मला समाधान, सुख, शांती, आनंद मिळत राहतील का? भावाला फसवला एकदा, पण विचार करायची गोष्ट, परमेश्वराच्या वचनामध्ये मनन करायची गोष्ट आहे. 14 वर्ष मानवाच्या घरामध्ये त्रास भोगला, जिच्यावर प्रेम केलं त्या पत्नीनेच त्याला फसवलं. 13 मूर्त्या स्वतःच्या पदरामध्ये घालून, बापाच्या घरातनं चोरून त्याच्या मागामागं तिने आणली. तिच्यासोबत परत बापाच्या घरी प्रवेश करताना करते तोपर्यंत, त्याच्या अगोदरच खरं तर खूप लांब असतानाच स्वर उतरताना त्याच्या कमरेचा एक स्नायू ओखळून त्याला लंगडं करून टाकला आयुष्यभरासाठी. जेव्हा त्यांनी त्या लोकांसोबत संगत जोडायचा प्रयत्न केला, ज्या लोकांसोबत त्यांनी संगत नाही जोडली पाहिजे होती. मोठा भाऊ आहे, मोठाच त्याला भाऊ त्याने नेहमी मानलं पाहिजे होतं. मोठेपणाचा दर्जा नेहमी याकोबाने त्यालाच द्यायला पाहिजे होता, पण फसवणुकीमुळं, वचन सांगतं फसवणुकीमुळं जे घडलं ते पुढं घडलं. आपल्याला समजून घ्यायचं ह्यात नाही की तेच लोक माझ्यासाठी देवाकडनं असायला पाहिजेत आणि त्याच लोकांसोबत माझं मी भलं मानलं पाहिजे जे परमेश्वर मला देत राहतो. जे लोक मला परमेश्वराने दिलेले नाहीत त्या लोकांसोबत मी बिलकुलसुद्धा संबंध जोडायचा प्रयत्न करू नये. मग शेवटचा मुद्दा, नेमका संबंध जोडणे म्हणजे परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे? संबंध जोडण्याचा अर्थ जे परमेश्वर आपल्याला कर म्हणून सांगतो ते त्या लोकांसोबत करायला जायचं नाही. काही जण असं करतात. परमेश्वराने सांगितलं तुम्ही निरंतर प्रार्थना, चर्चमध्ये प्रार्थनेला या म्हणलं तर बिलकुल प्रार्थना येणार नाहीत. सहभागी तर एकत्र या म्हणलं तर काही कारणं सांगत राहतील, पण तेच ह्या लोकांसाठी प्रार्थना करत असतील की ज्या लोकांसाठी देवाने त्यांना सांगितलेलं पण नाही, जा आणि प्रार्थना कर. ह्या लोकांना परमेश्वराची इच्छा समजावून सांगायचा प्रयत्न करतील, ज्या लोकांना परमेश्वर त्यांच्याकडं आणि ज्या लोकांकडे परमेश्वर त्यांना पाठवत सुद्धा नाही. परमेश्वर म्हणत असतो पहिल्यांदा माझ्या मेंढरांना खाऊ घाल, मेंढरं सोडतात आणि शेळ्यांकडे जाऊन बसतात. परमेश्वराचं म्हणणं आहे आपल्या घरच्या लेकरांना पहिल्यांदा खाऊ घालायच्या ऐवजी मेजाच्या खाली जे कुत्रे येऊन बसतात, जी डुकरं येऊन बसतात, त्यांना तो आपल्या लेकरांचा घास खाऊ घालू नको. मोती डुकरांसमोर फेकू नको, लेकरांचा घास कुत्र्यांसमोर टाकू नको. म्हणजे परमेश्वर स्पष्ट करतंय तू लेकरांसोबत राहा, गुलामांसोबत नाही. लेकरं म्हणजे कोण? 2 प्रकार परमेश्वरामध्ये, लेकरं आणि गुलाम. लेकरं म्हणजे कोण? ज्यांनी परमेश्वराला स्वीकार केलेला आहे. गुलाम म्हणजे कोण? ज्यांना फक्त माहीत आहे प्रभू येशू आहे, पण जगायचं म्हणून त्यामध्ये जगणारे, आज्ञापालन बाजूला विधीवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करणारे, हे करा हे करू नका अशा नियमाने स्वतःला बांधून टाकणारे. वचन सांगतं परमेश्वराचं मी तुम्हाला मोकळीकतेचा आत्मा दिलेला आहे. जिथे परमेश्वराचा आत्मा आहे तिथे मोकळीक आहे, रोमकरांमध्ये परमेश्वराने सांगितलेलं आहे. त्यातनं मी समजून घ्यायला पाहिजे की जे हे लोक बायबलमध्ये परमेश्वराने वचनामध्ये सांगितलेले बंधनं लावतात ते ठीक आहेत, पण जे वचनामध्ये नाहीतच बंधनं, असे बंधनं ज्यांनी आपल्याला लावायचा प्रयत्न करतात ना, त्यांच्यापासून मी खास करून दुरावा बाळगलाच पाहिजे. ह्यासाठी नाही की त्यात त्यांचं वाईट आहे, ह्यासाठी की त्यात माझं वाईट आहे. आपण नीट ही गोष्ट आजपासून समजून घ्यायची प्रत्येकाने की परमेश्वरामध्ये मी त्या लोकांसोबत बिलकुलसुद्धा संगत जोडायची नाही. ज्या लोकांसोबत परमेश्वर मला संगत जोड म्हणत नाही, बिलकुलसुद्धा त्या लोकांसोबत संगत जोडायची नाही. ज्यांच्याकडे परमेश्वर म्हणतो की जाऊ नको, स्पष्टपणे नाही म्हणजे नाही, संपला विषय. कारण हेच ते लोक आहेत जे दरवाजे उघडायचं काम करतात आपल्या जीवनामध्ये त्यांच्यासाठी की ज्यांच्यात राहण्यासाठी आपल्याला पाचारण केलेलं दुष्टात्म, दुरात्म, नाशोत्म. तर आजपासून परमेश्वरामध्ये सगळेजण खास करून विशेष करून लक्षात ठेवायचं आहे की स्वर्गीय पित्यामध्ये माझं भलं तेव्हाच आहे जेव्हा मी पहिला अध्याय, 2, 3 आणि 4 स्तोत्रसंहितेमधलं त्यानुसार वागत राहतो.
परमेश्वराच्या नियमशास्त्राचं ज्यांना मनन करायला आवडतं, परमेश्वरामध्ये ज्या हिडन थिंग्स आहेत त्यांचं प्रगटीकरण पवित्र आत्म्याकडनं प्राप्त करायला ज्यांना आवडतं, ह्याच लोकांमध्ये माझा जास्त वेळ मी द्यायचा. आपण सर्व परमेश्वराला धन्यवाद.